मराठी व्याकरणातील श आणि श च्या अचूक वापराबद्दलचा हा एक अगदी झटपट आढावा. बघा, मराठीत लिहिताना शहामृगाचा श लिहायचा की षटकोनाचा श असा गोंधळ आपल्या सर्वांचाच ओढतो, बरोबर? पण आज आपण स्पेलिंगच्या अशा काही एकदम सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे तुमची ही चूक यापुढे कधीच होणार नाही. तर पहिलं म्हणजे श नेमका कुठे वापरायचा. याचा एक अगदी साधा नियम आहे, जोडाक्षरांमध्ये. म्हणजे जेव्हा दोन अक्षरं एकमेकांना जोडली जातात ना, तेव्हा जर च किंवा छ आला, तर त्यापूर्वी नेहमी श वापरला जातो. जसं की पश्चिम, निश्चित किंवा आश्चर्य. तिथे ना श किंवा स अजिबात चालत नाही. आणि हो, शाळा, शिक्षक, शांतता आणि शहर यांसारख्या आपल्या नेहमीच्या शब्दांमध्येही शच लागतो. दुसरे म्हणजे शचा वापर. बरं, याचा नियम तर याहूनही सोपा आहे. जोडाक्षरांमध्ये ट आणि ठच्या आधी अगदी डोळे झाकून श वापरायचा. उदाहरणादाखल कष्ट, गोष्ट किंवा पृष्ठ. तसंच काही विशिष्ट शब्दांमध्ये क, प आणि फच्या आधीही हाच श येतो, जसं की दुष्काळ, पुष्प आणि निष्फळ. आणि शेवटी स्वरांचा एक खूपच खास नियम. जर एखाद्या अक्षराला ई किंवा ऊचा स्वर म्हणजेच विलांटी किंवा उकार लागलेला असेल ना, तर त्यानंतर बहुधा श येतो. जसं विषय, पुरुष आणि भूषण. बघितलंत हे किती सोपं आहे? तर मग हे व्याकरणाचे 3 सोपे नियम पक्के लक्षात ठेवा आणि यापुढे स्पेलिंगच्या गोंधळाला कायमचा रामराम ठोकून तुमच्या मराठी लेखनावर अगदी सहज प्रभुत्व मिळवा.